नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने हे फॉर्म भरण्यासाठी दोन पद्धती या ठिकाणी निवडलेल्या आहे. एक तर तुम्ही हा फॉर्म नारी शक्ती दूत या ॲपवरती भरू शकता किंवा ऑफलाईन हा फॉर्म तुम्ही भरू शकता. याकरता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम यांनी एक मेसेज या ठिकाणी टाकलेला आहे. तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून याद्वारे फॉर्म भरावा. म्हणजे ज्या महिलेला नोंदणी करायची आहे त्या स्वतः हा ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिलेला वार्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरू शकतात. या प्रकारचा फॉर्म आपल्याला महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. याची एक प्रत आपण काढून घ्यायची. या फॉर्मची PDF फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. याची एक प्रिंट तुम्ही काढून घेऊन हा फॉर्म शांततेत वाचून हा पूर्ण फॉर्म मराठीत आहे आणि हा फॉर्म भरून घ्यायचा. हा फॉर्म तुम्हाला नाही भरता आला तर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता. हा फॉर्म त्यांच्याकडे द्यायचा आहे. त्यासाठी जी कागदपत्र आपल्याला सांगितलेली आहेत ती कागदपत्र या फॉर्म सोबत द्यायची आहे. जसे की राशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, डोमिसाइल सर्टिफिकेट इत्यादी. अशा प्रकारे आपण दोन प्रकारे हा फॉर्म भरू शकतो. एक नारी शक्ती ॲपद्वारे आणि एक ऑफलाईन पद्धतीने. नारी शक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी या अगोदर टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या संबंधित व्हिडिओ तुम्हाला येत राहतील.